मिळाली आहेत त्यांनी. म्हणजे शिकवलं त्यांनी मला. खरंच खूप छान शिकवतात त्या. खूप छान काम करतात. कमाल. आणि माहितीये खूप शिकले मी त्यांच्याकडून. भांडी कशी घासायची, झाडू कसा मारायचा, लादी कशी पुसायची, आणि आता हे फराळ कसं भरायचं तेही त्यांनीच शिकवलं. मग येत नाही तर ते का शिकवूक नको? नाही नाही, बरोबर आहे. तुम्ही खरंच खूप छान शिकवलं. बट सिरियसली, प्रत्येक घरात किती कामं असतात ना, आणि घरातली बाई ती सगळी कामं करत असते, पण तिलाच टेकन फॉर ग्रांटेड घेतात. ती करेल ना, पण ती खरंच करू शकते का? तिच्याकडे वेळ आहे का? या बेसिक गोष्टींचा कोणी विचारच करत नाही. बट हा, तरी तिच्या हातच्या जेवणाला टेस्ट हवी. तिने घासलेल्या भांड्यांना साबण राहता कामा नाही, और तिने कपडे धुतलेले असतील तर ते स्वच्छच पाहिजे. आणि एवढं सगळं करून काय, तिच्या चेहऱ्यावर स्माइल असायला हवी. किती ते एक्सपेक्टेशन्स. आणि ह्याच्या बदल्यात मिळतं काय? नथिंग. पेमेंट नाही, अप्रिशिएशन नाही, काहीच नाही. ओवी, बदल्यात काहीतरी मिळावं म्हणून घरातली बाई हे सगळं करत नसते. मुळात ती घरासाठी जे काही करते ना, ते मोबदल्यात मोजूच शकत नाही आपण. घरासाठी, घराच्या आनंदासाठी ती हे सगळं करत असते. जेवताना घरातल्या माणसांनी 4 घास आनंदाने खाल्ले ना की बास झालं तिचं कौतुक. भांडी घासल्यानंतर त्या स्वच्छ भांड्यांमध्ये ती जेव्हा स्वतःचा चेहरा बघते ना ओवी, तेव्हा त्या वाढणाऱ्या भांड्यांसोबत तिला तिचा वाढणारा संसार दिसत असतो. आपला माणूस कपडे घालून घराबाहेर पडला ना की तो रुबाबदारच दिसला पाहिजे असं वाटत असतं तिला. त्यासाठी एकदा काय 10 वेळा कपडे धुवायची तयारी असते तिची. आणि घराचा आनंद दडलेला असतो तो त्या बाईच्या चेहऱ्यावरच्या आनंदात, तिच्या समाधानात. त्यामुळे सुखी घर, आनंदात असणारं कुटुंब हाच तिचा मोबदला, जो पैशांमध्ये नाही मोजला जाऊ शकत. तो मोजला जातो दे तो फोटो. तू इतका सभ्य म्हणतोस स्वतःला आणि असा हिरोईनचा फोटो लपवून ठेवतोस. अगं नाही, फोटो माझा नाहीये, माझा नाहीये. ओके, बरोबर आहे. आफ्टर ऑल बॉयज आर द सेम. आता उघड डोळे. निशी, काय झालं काय? आई, तू सगळ्यांसाठी सगळं करतेस, पण आम्ही तुला कधीच विचारत नाही की तुला काय हवंय. म्हणजे आज वसुबारस आहे ना, म्हणून आज आम्ही तुझी सेवा करणार. हे घे. अगो नाही, तू तुमचं आपलं काय? अगो हे घे. आई, मी तुझं ऐकते की नाही, आता तू माझं ऐकायचं. अगो पण सावकाश घे ना प्लीज, गरम आहे. सावकाश.
तू दूध सांगे. काय करतेस? काही नाही, तू शांतपणे दूध पी. अगं काय शांतपणे दूध पी ना. थांब जरा, ह्या घे. का? अगं दिवाळी आहे ना, तुझ्या आवडीचा ड्रेस घे. आज बाचीचं फारच कौतुक चाललंय. मग माझी भाची आहेच कौतुक करण्यासारखी, म्हणून करतोय. घे. आत्या आत्या ऐक ना, मला खरंच पैसे नकोय आणि आधीच मला दादाने ड्रेस घ्यायला पैसे दिलेत. आणखीन एक ड्रेस घे. लालीताई कशा? अगो तू माझ्या लेकासाठी करतोस ते चालतंय. आणि मी तुझ्या लेकीसाठी काय करायचं नाही. आपण दोघी आयाच आहोत ना. अगो हौशीची माया असतेच पोरांसाठी. काय आणि सणासुदी औषधी पोरांचे लाड नाही करायचे, तो कोणी करायचे? अगो घे घे म्हणतोय ना, घे. आणि हा श्रीनुक बरोबर घेऊन जा. हा आणि त्याच्या आवडीने एखादा ड्रेस घे. नाही म्हणजे एकटा कसा जाशील ना. सोबत होत ना त्याची. हो काय श्रीनू, जाशील ना? ठीक आहे, जातो. आज लालीताईंच्या हातातून पैसे सुटतायत. नवलच आहे बाई. श्रीनू, मग जाताना ओवीला पण घेऊन जा. हा ओवी हे घे पैसे. घे घे, तुझ्यासाठी पण काहीतरी घे. नाही म्हणायचं नाही, घे बघू घे. आणि तुझ्यासाठी काहीतरी चांगलंच घे. श्रीनू, एखाद्या चांगल्याच्या दुकानात घेऊन जा. उमा, अगो 3 तरण्या ताठ्या पोरांका बाहेर पाठवतोस. कधी काय लागला तर? दिवाळीचे दिवस असत ना. मग मी थांबते ना. छान आहे ना. हा हा तसा बरा आहे. पण मी जरा अजून ऑप्शन बघतो ना. हे इंडो वेस्टर्न ना माझ्यासाठी जरा मला म्हणजे अजून. हा अरे श्रीनिवास, आपण दिवाळीची शॉपिंग करतो ना, तुझ्या लग्नाची नाही. आणि तसंही तुझं लग्न कधी होणार आहे म्हणा. म्हणजे काय आता काय म्हणालीस तू? तू ड्रेस चूज करायला इतका वेळ लावतोस, मग मुलगी चूज करायला केवढा वेळ लावशील? हा ते तर आहे, मी वेळ घेईन जरा. बरं ऐक, तू ऐक, खरंच ऐक. हा ना ड्रेस एकदा ट्राय करून बघ, खूप छान दिसेल तुला. खरंच सांगते. जा ना, जा प्लीज जा श्रीनिवास. हा बरं ठीक आहे. किती निस्वार्थीपणाने मला मदत करते. आपल्यामुळे तिला एवढा त्रास झाला, तिच्या आईची आठवण तिच्यापासून दूर गेली, तरी तिने मनात राग ठेवला नाही. पण म्हणून आपणही विसरून जायला नको. हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.
हा आरशात काय बघतोय? नाही काय नाही काय, ठीक आहे. ठीक आहे, नाही गोंधळ होईल. कसला गोंधळ? ये होई ना बात. नाही ऍक्च्युली मला पण एवढा काही खास वाटला नाही. हा ओके मी ट्राय करून येतो. सर काउंटर काउंटर कशाला, ट्रायल करायची मला. कपडे फक्त छान दिसण्यासाठी नाही तर कम्फर्टेबल सुद्धा असायला हवे. पण इथे ट्रायल रूम. इथे ट्रायल रूम नाही, तिथे आहे ना ट्रायल रूम. ही बघ आहे तिथे. पण मला असं वाटतं की तुम्हाला एकदम परफेक्ट होईल. हे करेक्ट आहे तुम्हाला सर. हे आपण पण घेऊन ते बघू. ट्रायल केल्यानंतर कळेल ना मला. आपण पैसे देतोय म्हणजे फिटिंग परफेक्ट असायला हवी आहे ना. सर तुझे काय केलं? मला माहिती आहे, मी त्यांना थांबायचा खूप प्रयत्न केला पण ते गेले. तर पण आता ते दोघं एकत्र बाहेर आले आणि तुझ्या कोचनी श्रीनिवास समोर तुला काय विचारलं तर काय करणार आहे आपण? ओवी हा श्रीनिवास म्हणजे गप. हा बघ. कसं वाटतंय हे? मस्त, एकदम छान दिसतंय. मला पण आवडलं ऍक्च्युली. अरे तुला कुर्ता बघायचा होता ना, चल आपण बघू. तू चेंज करून घे, आपण कुर्ता बघूया. नाही 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 अगं राहू दे. मला ऍक्च्युली हे पहिलं आवडलं नव्हतं. आता अरे छान दिसेल तुला कुर्ता, काय वाईट नाही दिसणारच तू. घे ना. असा कुर्ता खूप कम्फर्टेबल आहे. दिसायला कसा आहे? पाणी घेऊन येऊ. अरे You okay? Sure. Thank you. Well, thank you for this. तुझी शॉपिंग. हा तुझा ड्रेस आहे का? आय थिंक ही शेड तुझ्यावर चांगली नाही दिसणार. तुझ्यावर एखादा कसं व्हायब्रंट कलर खूप चांगला दिसेल. हा बघ, हा ड्रेस, हा सोड. हा ड्रेस ट्राय कर. हा ड्रेस तुझ्यावर खरंच खूप छान दिसेल. विचार कर. मी चेंज करून येतो. माझी बॅग तिकडे ठेवली, जरा लक्ष द्या ना प्लीज. आलोच. अगं हुश काय हुश, तुझ्याशी बोलतोय मी. लक्ष कुठे तुझं? हा काय? ए श्रीनिवास, हा कुर्ता का घेतलायस तू? ठेवतो बाजूला. तुला
आवडलं होतं ना हे, मग कशाला घेतलं असतं कुर्ता? काय तू जा, तू चेंज करून घे जा. अगं हेच मी तुला मगासपासून सांगतोय ना, तू ए तू 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 ते जाऊ दे, तू जा चेंज कर. अरे इरिटेट करू नको. मी जातो. निशी निशी कुठे होतीस तू? आणि ही मुद्दाम करते काय ग? नाही ही मुद्दामच करते. तू सांगत तू. श्रीनू तू जा ना, ते कपडे बदलून ये, जा पटकन. अरे जा पटकन. ए जा ना अंकल. अंकल मी अंकल आहे. नाही तू जा ना, कपडे बदलून ये. जा पटकन. मी तुझं काही ऐकणार नाहीये. चल तू. तू काय करतीस? उठ लवकर. ओवी उठ, नाही तर नरकात जाशील. अर्धवट होणं पण नरकात जाण्यासारखं. ए उठ ओवी उठ. अगं ऐक, आज दिवाळीची पहिली अंघोळ आहे हा, त्यामुळे. आणि हे सगळं दादांसमोर बोलू नकोस प्लीज. चल ओवी, अगं चल ना. ओवी उठ. ठीक आहे ओके. ओके चल बाई लवकर. अरे डुगू. होय नाही रे, बंधूच्या बाजूक जाऊन बस ना. पण तो पाठ तर रिकामाच आहे ना, बसू देत त्याला. श्रीनू बसत ना त्या पाटावर. श्रीनू बस रे. आता ना निशी, तू इथे जा आणि तू इथे जा. अंकुर राव ना उभे लवकर. हा आता कस. हा आता श्रीनू, तू ना तिच्या खांद्यावर हात ठेव ना. हे काय? अरे ठेव तर. ए डुग्या, जा तू पण जा. ताई आणि दादासोबत फोटो काढ. उमाताई, सगळ्या मुलांचे एकत्र काढूयात ना फोटो. ओवी अगं तू पण जा ना, फोटो काढ. जा सगळ्यांनी एकत्र फोटो काढा. काढूया. अजून एक. मागे पकड. हा युअर लेट. सॉरी सर. सॉरी बोलून गेलेली वेळ परत येत नाही. सर हे तुमच्यासाठी. काय आहे? लाडू. ते दिवाळी आहे ना, मग तुला काल सांगितलं होतं ना, दिवाळी आणि बॅडमिंटन दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. डोंट मिक्स देम अप. नाही सर, असं काही नाहीये. काल सुट्टी झाली म्हणून मग मी. त्याच्या बदल्यात तुम्हाला लाडू देतेस. एनिवे, त्यापेक्षा तू चांगलं खेळून दाखव मला, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आजपासून एकही सुट्टी नकोय. सुट्टी घेतली की हा प्रॉब्लेम होतो. तुला एक्सरसाइज दिली होती, तू करतोयस. मी तुम्हाला जेवढे एक्सरसाइजेस देतोय तेवढे एक्सरसाइजेस रोज करायचे आहेत तुम्हाला. काय विचारतोय मी? येस सर. कम ऑन, कंटिन्यू विथ युअर एक्सरसाइजेस आणि वॉर्म अप करा रोज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कॅरी ऑन. हे बॅक हँड फोर हँड एक्सरसाइजेस, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, पॉइंट टू पॉइंट रनिंग, या सगळ्या गोष्टी मी त्यांना काय सांगितल्यात माहिती आहेत? कारण की त्या गोष्टी त्यांच्या वीकनेसेस आहेत. तुला माहिती आहे तुझी वीकनेस काय?
वेल प्लेड सर. हाच कॉन्फिडन्स पाहण्यासाठी मी आज मुद्दाम हरलोय निशिगंधा. तुला मिळालेला आजचा हा पुश वर्क होणार. सर हा चल, आपल्याला तसंही अर्धा तास उशीर झालाय. तुम्ही पळा सगळे. अर्धा तास? कम ऑन, गो होम. सी यू टुमॉरो. निशिगंधा. सर सॉरी, मला खूप उशीर झालाय. मला आता निघावं लागेल घरी. तू जा ना, फक्त डबा देऊन जा. सॉरी. ये हुई ना बात. सर लाडू. कसं झालंय? तू गेले? हो. चकली? चकली आईने गेली. तरीच ती जास्त चांगली झाली. घरातल्या सगळ्या कामात आम्ही एकमेकांना मदत करतो. जॉईंट फॅमिली? हो. नाईस. सो तुम्ही सगळं मिळून करता? हो सर. एनिवे, थँक्यू. अरे पण नाही हा घरात आता तास सांगताय ना. थांब दादा, मी जाऊन बघते. थांब बंधू, तुका जाऊची काय गरज नाही. उत्तर हयच मिळतली. मी पण मगाशी तास बनत होते ना. रघुनाथा, आता तू विचारतस का मी विचारू? पाहुणेक नक्की माहित असताना निशी काय असा आता विचारता का जाब? त्यात उत्तरा दे त्याला सगळी. निशी खय है. निशी खय हा. दादा मी इथेच आहे. अरे पण दादा. लाली, विषय संपलो. माझ्या लेकीवरती संशय घ्यायला जागाच नाहीये. हे आपल्या घरची तत्व, आपल्या घरचे नियम, आपल्या घरची इब्रत, याची काळजी निशी कायमच घेते. माका खात्री आहे माझी निशी कधीच चुकीचं वागणार नाही.
आणि माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही, माझा विश्वास आहे. चला आता झाला तर झाला. आता लक्ष्मीपूजन करून घेऊया. चला, पूजा छान झाली. दरवर्षीचा ठरलेला नियम मोडता कामा नये. या उमा पुढे. उमा, प्रत्येक घरची स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते आणि म्हणूनच आज तिची पूजा करतात. आमच्या घरची लक्ष्मी तुम्ही आहात. बंधू, वाका वाका वाका. सर, आज कोणीच प्रॅक्टिसला आलं नाही. दिवाळी आहे ना म्हणून. आणि तरी तू आलीस, हे होईना पार. थँक्यू सर. मी लगेच चेंज करते आणि शूज घालून लगेच आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. निशिगंध, काय झालं? सर, मी शूज तिथे ठेवले होते पण ते आता सापडत नाहीयेत. निशिगंध, तू काल मला मॅच मध्ये हरवलंस, सो त्याबद्दल हे एक छोटंसं गिफ्ट. सर सॉरी, पण मला खरंच नको आहे. आपण एक काम करूयात, आपण विदाउट शूज. जिंकल्यावर मेडल घेताना सुद्धा तू असंच करतेस. जसं तू मेडल डिझर्व करतेस तसंच तू हे पण डिझर्व करतेस. It's okay. नको त्या येळात नको त्या मागितल्यान धीर म्हणून नाही का. श्रीनू आणि निशी एकत्र लहानाचे मोठे झाले, पण यो विचार माझ्या मनात कधीच आला नाही. पण दादा, पण लाली श्रीनूपेक्षा दुसरा चांगला मुलगा माझ्या निशीला आयुष्यात कधी मिळणार नाही. दादा, आहे
लाले आमका मान्य हा. दादा कधीचा मुहूर्त काढायचा? नाही तुळशीचं लग्न झालं ना की लगेच दोघांचं लग्न लावून टाकू. नाही नाही लाले, खूपच घाई होईल ग. होय, म्हणजे आता लगेच नको. दोघांच्याही परीक्षा आहेत ना. 2-3 महिन्यात दोघांच्याही परीक्षा संपतील, मग बघू आपण काय का. होय, उमा म्हणताय ते माकाही पटता. पण दादा पोरांची वय अशी असत, चुकून काय झालं म्हणजे. नाही लाले, आपला शेनू काय किंवा निशी काय आयुष्यात कधीच चुकीचं वागणार नाही. आयुष्यातला एवढा मोठा निर्णय शेनू किंवा निशी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय घेणारच नाही, माका खात्री असा. या दोघांचा विषय आता परीक्षा झाल्यानंतरच काढायचा. आणि हो लाली, मुख्य म्हणजे घरात कोणालाच बोलायचा नाही, विषय पण काढायचा. तुझं लेक शेनू या घरचा जावई होणार. ही भाऊबीज एक भाऊ आपल्या बहिणीला देतोय आज. नाही सर, ते मी काल तुला मी बॅकहँड बद्दल जरा जास्तच बोललो. तू काय लगेच प्रॅक्टिसला लागू नकोस. माझ्याकडे बॅकहँडच्या काही नवीन एक्सरसाइजेस आहेत, आपण त्या करूया. पण मी तेच. तू ऑलरेडी प्रॅक्टिस करत होतीस. तुम्हाला कसं कळलं? मी माझ्या प्रत्येक प्लेअरला ओळखतो, आणि तुला तर जरा जास्तच. निशिगंधा, हो सर. तुला कळतं ना मी काय बोलतोय. आपण बॅकहँडची स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून प्रॅक्टिस करू. ठीक आहे सर. तुम्ही निघालात का कॉलेजला यायला? हो, बस निघतच आहे मी. एनिवे, बावशीवरून जास्त काही वेळ लागत नाही. आय शुड बी देअर इन 20 मिनिट्स. बावशीवरून? हो का, काय झालं? सर मग तुम्ही माझ्या घराच्या अगदी जवळ राहता. हो, दॅट्स ग्रेट. एक काम कर ना, तू प्रॅक्टिसला माझ्यासोबतच येत जा. हे बघ, मी तुला फक्त हेल्प म्हणून म्हणतोय. ये जा करण्यात, प्रवासात दमण्यापेक्षा तू तेवढी एनर्जी गेम मध्ये टाकू शकशील, गेम मध्ये 100% देऊ शकशील म्हणून सांगतो. आणि ते इम्पॉर्टंट आहे ना. एनिवे, इट्स युअर डिसिजन. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे? म्हणजे मी यायला तयार आहे सर. फक्त घराजवळ नका थांबू. ती कमान आहे ना पुढची, हा त्या कमानी जवळ थांबा. आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू कशाला? मी फक्त माझ्या प्लेअरसाठी करतोय. माझ्या प्लेअरने इम्प्रूव्ह व्हावं, त्याची गेम इम्प्रूव्ह व्हावी यासाठी करतोय. सो इट्स ओके. आय सी यू. हो सर. बोला ना. तर काही तर वायफाय असता ना, हा, त्याचा काय? त्याची आजकाल गरज लागता म्हणे अभ्यासासाठी. म्हणजे काय शोधूचं असतात ना तर त्याच्यावर शोधता येतं असं श्रीनू सांगत होता. तर का जर आपण घरात लावून घेतलं असतं तर. आपण हे वायफाय कोणासाठी हवा आहे? त्या पाहुणीने सांगितलं नाही ना? ते का पण गरज हा नाही, म्हणजे दिवसभर एकटा असतं ना, आता काहीतरी कोर्स करूचा म्हणत होता म्हणून त्याच्यासाठी गरज हा, बाकी काय नाही. ते का पण वेळेचं बंधन असतं ना. म्हणजे लंडनच्या वेळेप्रमाणे चालतात ना त्याचे क्लास, आणि ज्या वेळेत त्याचे क्लास असतात त्यावेळे असं घराबाहेर पडता येण्यासारखं नाही. म्हणून जर घरातच आपण. मग त्याच्यामुळे घरात काय एक होणार नाही. हो, तुम्ही विचार करतास तसं खरंच काय एक होणार नाही. श्रीनून कधी काय आपल्याकडे मागितलेला काय? पहिल्यांदा काहीतरी मागता तर ते का. हाय. हाय. करून दाखवलं मी. काय? ते नाही का, ते तू मला किरकोळ चॅलेंज दिलं होतंस ते. वायफाय? सिरियसली? हो. तुझ्या दादा मामाने होकार दिला? मला आत्ताच उमाईने निरोप दिला की या घरात, या खोतांच्या घरात फायनली वायफाय लागणार. म्हणजे तुझ्या दादा मामांनी खरंच होकार दिला? अगं, त्यांच्या परमिशन शिवाय या घरात काही घडतच नाही. येस 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 येस. फक्त त्यांनी काही नियम घालून दिलेत, ते फक्त आपल्याला पाळावे लागतील. नियम? हा. कोणी किती डाटा वापरायचा ते सांगितलंय का? छे छे,
एवढे काही नाही, फक्त असे किरकोळ रूल्स आहेत, ते फक्त पाळावे लागतील. किरकोळ ऍज इन? नियम क्रमांक 1, या वायफायचं कनेक्शन दादा मामाच्या खोलीत असेल. व्हॉट? हो. नियम क्रमांक 2, या वायफायचा वापर फक्त आणि फक्त अभ्यासाकरता केला जाईल. आणि 3, दादा मामाच्या परमिशनने रात्री 9 वाजेपर्यंतच आपण हे वायफाय वापरू शकतो.